पेरू लागवड का करणं गरजेचं आहे शेतकऱ्याला? म्हणजे शेतकऱ्याला लाखोचं उत्पादन झालं म्हणून एखादा नवीन शेतकरी तयार होतोय. हे देखील पीक तुम्हाला धोक्यात आणू शकतं. तर याला जमीन जी आहे कुठली व्हरायटी आहे त्याच्यावरती ठरतं. पेरूमध्ये कोणते कोणते ऑप्शन आहेत आपल्याला बियाणे? आता उत्पादन मग सगळ्यात जास्त जर म्हणलं हम्म. सिंगल लॅटरल निमॅटोडचा प्रॉब्लेम हा जास्त वाढतो. अति टेम्परेचर, अति थंडी आणि अति पाऊस हे सोडून ब्रांचिंगची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला खर्च किती होऊ शकतो रोप पकडून? कंपल्सरी फॉर्म लावावा लागतो, कारण हे खाकी कलरचा जो काडीचा आहे हा, त्याची याची वाढ पूर्ण, खुंटलेली आहे. जे लक्षण आहे शेतकरी मित्रांनो, हा. म्हणजे ह्या स्टेजला आपल्याला पेरूला तिथं फुम फॉर्म लावू शकतात. किती वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन देऊ शकतो? या असं- पिकाला कन्सल्टंटची तशी गरज नाही. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, मी एक पेरू या पिकाच्या प्लॉटवरती इथं आलेलो आहे आणि एकंदरीत आज आपण जो शेतकरी पहिल्यांदा पेरू लागवड करणार असेल किंवा ज्या शेतकऱ्याच्या मनामध्ये पहिल्यांदाच पेरू या पिकाची संकल्पना तिथं आलेली असेल आणि एकंदरीत पेरू पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन एक सोप्या भाषेमध्ये आपल्याला कशा प्रकारे तिथं असणं गरजेचं आहे, पार लागवडीपासून शेवटपर्यंत कटिंग होऊपर्यंत कशा प्रकारे आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत कृषीराज ॲग्रो एजन्सी यांचे संचालक श्री योगेश गोळे सर. तर यांच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण जे काही पेरू या पिकाचं जी माहिती आहे तर ती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम आपली ओळख करून द्या आणि आपण पेरू या पिकाबद्दल, म्हणजे या पिकामध्ये गेल्या किती वर्षापासून काम करत आलेले? तर शेतकरी मित्रांनो, मी 2018 पासून या कृषी सेवा केंद्र या मध्ये काम करतो आणि पेरूमध्ये मी गेली 5 वर्ष झालं सातत्याने काम करतो आणि ह्या 5 वर्षामध्ये याच्या जास्त लागवडी झाल्या आणि या 5 वर्षामध्ये याच्या जे बारकावे आहेत जे आम्हाला लक्षात आले, तर ते काही गोष्टी सर्व तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये तुमच्या काय क्वेश्चन असेल त्याला मी वन टू वन ॲन्सर. बरोबर. आता मला एक सर सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न आहे की पेरू लागवड का करणं गरजेचं आहे शेतकऱ्याला? म्हणजे आता नुसतं सोशल मीडियावरती आपण पाहतोय किंवा अजून कोणत्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्याला लाखोचं उत्पादन झालं म्हणून एखादा नवीन शेतकरी तयार होतोय, हां हां. तर नेमकं लागवड करायला का पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, पेरू ही लागवड पाहिजेच, कारण काय होतं, अल्टरनेटिव्ह पीक आपल्याला पाहिजे. आज डाळिंब आहे, आपण पेरूकडे त्याच पद्धतीने पाहू शकतो, किंवा केळी आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक कमर्शियल, एक पैसे मिळवणारं आणि कमी रिस्कीचं हे पीक आहे. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांनी याच्याकडं एक चांगल्या दृष्टिकोनानं बघितलं पाहिजे. परंतु याचं जे मॅनेजमेंट आहे हे प्रॉपर मॅनेजमेंट झालं तरच ही शेती परवडते. जर तुमचं ढिसाळ मॅनेजमेंटमध्ये जर ह्या पेरूचं तुम्ही नियोजन करायला गेला तर बरोबर. निश्चित हे देखील पीक तुम्हाला धोक्यात आणू शकतं. हम्म. आता माझा पुढचा असा प्रश्न आहे की पेरू लागवड करण्यापूर्वी आपली जी जमीन आहे तर ती कशा प्रकारची असणं गरजेचं आहे? आता आपण या लाईव्ह प्लॉटमध्ये इथं उपस्थित आहे. हा जो प्लॉट आहे हा किती वर्षाचा आहे सरासरी? हा या पिकाचं, या झाडाचं वय आहे साधारण 2.5 वर्ष. 2.5 वर्ष. आता याला जमीन जी आहे ते हम्म. फक्त तुमची निचऱ्याची जमीन पाहिजे, बरोबर. चोपणाची जमीन नसावी हम्म. आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असावी. म्हणजे पावसाळ्याचा जो पाऊस भरपूर पडतो हम्म. तर याच्यामध्ये पाणी जास्त दिवस थांबलं नाही पाहिजे. बरोबर. एवढीच फक्त याला काळजी पाहिजे. याची उंच बेडवरती लागवड याला करणं अपेक्षित आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, एक सांगायचं तात्पर्य काय, ज्या शेतकऱ्याची एकदमच काळी भारी जमीन आहे, ज्या जमिनीमधून पाण्याचा चांगला निचरा होत नाही, तर शक्यतो अशा जमिनीवर मध्ये जे काही पेरू या पिकाची लागवड करणं टाळणं गरजेचं आहे. निश्चित. आणि लाईव्ह मध्ये तुम्ही इथं पाहू शकता, या प्लॉटमध्ये जी जमीन आहे तर ती थोडी भुरकाट जमीन आहे आणि जमिनीला एक थोडासा जो स्लोप आहे तर उतार पण आपल्याला इथं पाहायला मिळत आहे, जेणेकरून पाण्याचा निचरा इथं आपल्याला प्रॉपर झालेला पाहायला मिळतो. तर एकंदरीत अशा प्रकारची जी जमीन आहे तर ती पेरू लागवड करण्यासाठी योग्य मानली जाते. हो, अतिशय योग्य आहे. आता पुढचा एक सगळ्या शेतकरी मित्रांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न असतो की जे लागवडीचं अंतर आहे पेरूचं तर ते आपल्याला कशा प्रकारे ठेवणं गरजेचं आहे? आता हे लागवडीचं अंतर आहे ते कुठली व्हरायटी आहे त्याच्यावरती ठरतं. बरोबर. म्हणजेच काय, आता हे पिंक तैवानचं जे आहे हम्म. तर हे जी व्हर्टिकल वाढ आहे एकदम, बरोबर. हे उभं वाटतं. उभं वाढतं. हां. तर याला काय होतं, थोडंसं स्पेस हा कमीच पाहिजे. हम्म. म्हणजे ह्याची सावली त्याच्यावर, त्याची सावली ह्याच्यावरती. बरोबर. थोडंसं पिंक तैवान सारखं पीक हे हाय डेन्सिटीमध्ये पाहिजे. हम्म. याचं अंतर जे आहे ते 8x6 किंवा 8x5 बरोबर. हे अंतर एकदम सफिशियंट आहे. या अंतराने जर केलं तुम्ही तर एक 1100 झाडं तुम्हाला बसू शकतात एक एकरमध्ये. बरोबर. म्हणजे 1100-1100च्या हो, आसपास झाडं हो, बसतात हो, का? हो. ठीक आहे. आणि आता व्हरायटी सिलेक्शन, जसं आता तुम्ही चालूमध्ये व्हरायटी बद्दल पण सांगितलं, तर आता म्हणजे पेरूमध्ये कोणते कोणते ऑप्शन आहेत आपल्याला बियाणे? आता रोपांचं ऑप्शन म्हणलं तर पिंक तैवान ही एक सगळ्यात फास्ट चालणारी व्हरायटी. याचं रोप पण एकदम स्वस्त आहे. त्यानंतर VNR हा जो आहे रायपूरचा VNR, बरोबर. ही एक व्हरायटी आपल्याला आहे. हम्म. रेड गुजरात म्हणून एक व्हरायटी आहे.
रेड डायमंड तिलाच म्हणतात का? नाही, ती आणि वेगळी. रेड डायमंड ही वेगळी व्हरायटी. बरोबर. तर ह्या 4 व्हरायटीचा आपल्याकडे सध्या ऑप्शन आहे. तर हम्म. याच्यामध्ये पिंक तैवान जो आहे तो कट केल्यानंतर आतून फिकट गुलाबी कलरचा याला एक अपीअरन्स आहे. बरोबर. जो VNR आहे हा जो आहे तो पूर्ण पांढरा शुभ्र आहे, आणि जो रेड गुजरात आहे याच्यामध्ये तो आतून रेडिश कलरमध्ये जास्त डार्क रेड थोडा आहे. जास्त डार्क रेड हा, कलर. आणि जो रेड डायमंड मधला आहे तो एकदम डार्क मध्ये आहे. बरोबर. आता फळाच्या वजनामध्ये पिंक तैवान, रेड डायमंड किंवा गुजरात रेड तुम्ही ज्याला म्हणता, तर फळाच्या वजनामध्ये कोणाचं वजन किंवा उत्पादनामध्ये कसं? उत्पादन मग सगळ्यात जास्त जर म्हणलं तर हम्म. टनेज जास्त काढायचं असेल तर पिंक तैवान ही व्हरायटी कुठल्याच व्हरायटीला सगळ्यात बेस्ट सगळ्यात आणि fast चालते. बाजारभावाच्या अनुषंगाने कोणती व्हरायटी चांगली? बाजारभावाच्या अनुषंगाने तुम्ही रेड गुजरातचा विचार करू शकता. सगळ्यात बरोबर. जास्त रेड गुजरातला आहे, रेड डायमंडला आहे, त्यानंतर VNR ला आहे, बरोबर. त्यानंतर पिंक तैवानला आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हरायटीमध्ये तुम्हाला पिंक तैवान जो शेतकरी पहिल्यांदा शक्यतो लावतोय हा, जो पहिल्यांदा शेतकरी पेरू बागायत खर्च मानाच्या हा. हिशोबाने, तर तुम्ही पिंक तैवानचा विचार करा. आणि निश्चित शेतकऱ्यांनी ते कवळं रोपच लावलं पाहिजे. बरोबर. आणि हे निमॅटोड मुक्त रोप घेणं अत्यंत गरजेचं, हे एक याच्यातलं चॅलेंज आहे. कारण ज्या भागातून हे प्लांट्स येतात, बरोबर. म्हणजे आंध्र वगैरे या केरळ या भागातून हे जास्त करून रोपं इकडे येतात. बरोबर. तर ते रोपांनाच त्या ठिकाणी बऱ्यापैकी निमॅटोड बघायला मिळतो. संसर्ग झालेला असतो हा, already. तर तो निमॅटोड मुक्त रोपं हे तुम्ही खात्रीशीर चेक करून घेऊ शकता. बरोबर. हेच याच्यातलं थोडंसं चॅलेंज आहे. आता तर हे झालं रोपांबद्दलचं किंवा व्हरायटीबद्दलचं बोलणं सर. तर आता एक बेड कशा प्रकारे असणं गरजेचं? आता आपण इथं लाईव्हमध्ये जो बेड आहे तर तो इथं शेतकऱ्यांना दाखवूया. तर हा जो बेड आहे तर याची उंची आपल्याला किती ठेवायची? बेडची उंची जी आहे ती साधारण फार तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार, आता ह्या जमिनीला उतार असल्यामुळं हा. ह्याला साधारणच उंची ठेवलेली, साधारण अर्धा ते पाऊण फुटाची ह्याला उंची ठेवलेली. बरोबर. आणि सिंगल लॅटरलवरतीच हा पिकाची गरज भागते, त्याच्यामुळे याला सिंगल लॅटरलवरतीच ठेवलेलं आहे. ॲक्च्युली डबल लॅटरल पाहिजे, दोन्ही बाजूला पाण्याची जर लाईन असेल तर बरोबर. ती जास्त फायदेशीर ठरते. सिंगल लॅटरलने निमॅटोडचा प्रॉब्लेम हा जास्त वाढू शकतो का? हा, कारण पाणी जे आहे ते सतत खोडाजवळ पडतं, आणि खोडाजवळ पाणी पडल्यामुळं तिथं ओलावा राहतो. आणि बरोबर. ज्यावेळेस निमॅटोडचं संक्रमण एखाद्या प्लॉटमध्ये होतं त्यावेळेस ह्या झाडाला जर निमॅटोड लागला तर ह्या लाईनमध्ये जेवढे प्लांट्स आहेत ते व्हर्टिकल निमॅटोड मूव्ह करत असतो सॉइल मधून. बरोबर. तर त्याच्यामुळं ते निमॅटोड वाढण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं खोडाजवळ पाणी हे शक्यतो नसावं. 2 लॅटरल त्या ठिकाणी डबल लॅटरल आपल्याला हा, कंपल्सरी 100%. आता माझा पुढील प्रश्न असा आहे सर, ज्यावेळेस आपण समजा आता लागवड केलेली आहे, आपण जानेवारी महिन्यात म्हणजे लागवडीसाठी योग्य पिरियड कोणता आहे आता पेरू? लागवडीसाठी अति टेम्परेचर, अति थंडी आणि अति पाऊस हे सोडून कधीही वर्षभर तुम्ही याची लागवड वर्षभर करू शकता. वर्षभर लागवड करू परंतु एक शकता. सरासरी आपल्या याच्या- महाराष्ट्रामध्ये कोणत्या महिन्यात एक लागवड आता होते हे अंदाजे? तुम्ही जानेवारीमध्ये लागवड करू शकता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत याच्या लागवडी होतात. बरोबर. जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत लागवडी होतात. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं आहे, एक 10 महिन्यानंतर हे प्लॉट फळ हे तुम्हाला फळ धरण्यासाठी आपण कटिंग करू शकतो. हा. म्हणजे लागवडीपासून म्हणजे लागवड केल्यानंतर 10 महिन्यानंतर आपण पहिली छाटणी करतो. पहिले नाही, छाटणी ह्या त्याला रॅन्डमली आपण करत राहावं लागतं. करत राहावं ओके. लागतं. 2-2 महिन्याला ह्याच्या छाटण्या आहेत. ह्याला प्रुनिंग म्हणतो आपण, टॉपिंग म्हणतो आपण. बरोबर. बरोबर. ह्या झाडाला आकार देण्यासाठी किंवा ब्रांचिंगची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या 10 महिन्यामध्ये ह्याच्या 3 ते 4 छाटण्या होतात. बरोबर. परंतु 10 महिन्यानंतर झाड एक कॅपेबल होतं की आता 60-70 फळं मी झाड पेलेल अशा हिशोबाने. 10 महिन्यानंतर तुम्ही याचा पहिला भार धरू शकता. 10 महिन्यानंतर पहिलं उत्पादन आपलं. त्याच्यानंतर किती महिने निघू शकतं पहिलं उत्पादन? म्हणजे माझा असं विचारायचा प्रश्न असा आहे की आपण समजा जानेवारी महिन्यामध्ये लागवड केली, बरोबर, तर शेतकऱ्याचा पहिला माल बाजारामध्ये विकण्यासाठी किती दिवसांनी निघतो? 6 महिने याचा पिरियड आहे. म्हणजे हे वाढीचे 10 महिने आणि पुढचे 6 महिने, बरोबर. असा हा 16 महिन्याचा, लागवडीपासून 16 महिन्यात तुम्ही पहिलं हार्वेस्टिंग घेऊ शकता. आणि बरेच शेतकरी 6 महिन्यात सुद्धा धरण्याचा प्रयत्न करतात, पण ते बरोबर. अत्यंत चुकीचं आहे. काही शेतकरी 7-8 महिन्यात पण धरत असतात. ते झाडाची तेवढी कॅपॅसिटी नसते, काडी मजबूत स्टेम नसते. डेव्हलप झालेलं नसतं हा, त्या बरोबर. प्रकारचं. बरोबर. तर एकंदरीत एक सरासरी 15-16 महिन्याच्या आसपास जो काही तुमचं पहिली तोडे थोडक्यात पेरूचे, तर ते झालेले आपल्याला पाहायला हो, मिळू शकतात. बघायला मिळते. तर आता सुरुवातीच्या 16 महिन्यामध्ये एक सरासरी शेतकऱ्याचा जो खर्च आहे, एक अंदाजे खर्च किती होऊ शकतो रोपं पकडून? रोपं पकडून जर तसं खर्च काढला तर एक 10 महिन्यापर्यंत जे वाढीसाठी जेवढं लागते न्यूट्रिशन जे आहे, एक एकरसाठी एक 30-40 हजार रुपयापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बसू शकतात. बरोबर. छाटणी वगैरे ह्या सगळ्या जर विचार केला तर एक 50,000 रुपयाचा जर तुम्ही बजेट त्या 1 एकरसाठी ठेवलं तर तुम्ही ते सफिशियंट आहे. आणि तिथून पुढं
छाटणीपासून ते फर्स्ट हार्वेस्टिंग हम्म. याच्यामध्ये फोम खर्च आहे, फोम कॅरी बॅग आहे, हम्म. छाटणी आहे, तुमचे बांबू तार ह्या ज्या गोष्टी सगळ्या विचार केला बरोबर. तर 1 एकरसाठी तुम्हाला साधारण छाटणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत एक 60-70 हजार रुपये खर्च येऊ शकतो किंवा 1 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. हे कशावर ठरतं, किती सेटिंग झालं याच्यावरती. त्याच्यावरती आता हा. ते फोम आपल्याला कंपल्सरी लावावंच हो, लागते का? कंपल्सरी फोम लावावा लागतो, कारण फोम लावल्याशिवाय त्याला जी शायनिंग आहे आणि बरोबर. त्याची जी किपिंग क्वालिटी आहे ती हम्म. तशी राहत नाही आणि त्याची जी चव आहे ती हम्म. फोममुळे चांगली टिकून राहते. बाकीच्या फळमाशीचा वगैरे पण हा, प्रॉब्लेम कमी अटॅक होऊ होत नाही, बाकीच्या वातावरणाचा त्याच्यावर इम्पॅक्ट होत नाही. बरोबर. आता मला पुढील प्रश्न असा आहे, आता हा जो मित्रांनो जो लाईव्ह तुम्ही प्लॉट पाहतात तर हा एक सरासरी 2.5 वर्षाच्या आसपास गेलेला आहे, हो, बरोबर? 2.5 वर्ष. तर आता याच्यामध्ये जी छाटणीची प्रक्रिया राहते तर ती आपल्याला कशा प्रकारे करावी लागते? आता काय आहे याच्यामध्ये, हे 3ऱ्या पानावरती छाटणी ह्याला अपेक्षित असते. आता ही पहिली जुनी छाटणी याची इथं आहे, बरोबर. ही जुनी छाटणी आहे. हम्म. आता पुढं छाटणी जर ह्याला छाटायचं म्हणलं तर आपल्याला 3रं पान म्हणजे कुठलं, हे जोड पान 1, 2, 3. हम्म. तर इथं तुम्हाला बहार धरायचं असेल तर इथून तुम्हाला पुढच्या छाटणी- सीझनचा समजा हा, आता. पुढच्या सीझनसाठी बरोबर. इथून तुम्हाला छाटणी करावी लागते हम्म. 3ऱ्या ते 4थ्या पानावरती. बरोबर. हा, म्हणजे हे छाटणीचं योग्य स्टेज आहे आणि ही काडीची मॅच्युरिटी अशी असायला पाहिजे तुमची. हे खाकी कलरचा जो काडीचा आहे हे हम्म. आल्यानंतर तुम्ही छाटणी करू शकता. या स्टेपला छाटणी करणं योग्य हा, आहे, योग्य बरोबर. योग्य. आता वर्षातून समजा आता आपण जानेवारीचाच प्लॉट पकडून चलूया आणि वर्षातून आपल्याला किती छाटण्या करावं लागते सर? तसं हे 6 महिन्याचं पीक आहे आणि हम्म. बरेच शेतकरी काय करतात, एक 6 महिन्याचं संपलं की लगेच पुढचं 6 महिन्याचं पकडण्यासाठी लगेच छाटणी करतात, तर ते चुकीचं आहे. हम्म. माझं असं मत आहे की तुम्ही एकदा छाटणी करा, हम्म. वर्षातनं एकदाच बाग धरला पाहिजे बरोबर. आणि एक बाग तुमचं हार्वेस्टिंग झालं की हे पेरूसारखं पीक असं आहे, हे ॲटोमॅटिक सेटिंगवरती पण देत राहतं. म्हणजे ह्या जर प्लॉटमध्ये बघितलं, ह्याचे मूळ छाटणीचा माल संपून गेलेला आहे. संपून गेलेला आहे. आता हे जो माल लागलेला आहे हा परत ऑटोमॅटिक नवीन लागला. ऑटोमॅटिक लागलेला आहे. बरोबर. मग असं तुम्ही डबल ह्याच्यामध्ये जर पकडलं तर हे 100% फायदेशीर ठरतं. हम्म. कारण लगेच हा माल संपला की लगेच कात्री लावणं हे पण संयुक्तिक नाही, कारण म्हणजे बागाचं परत नवीन प्लॉट डेव्हलप व्हायला काही टाइम हा जातो, वेळ मग जातो. त्याच्यानंतर परत नवीन सेटिंग होऊ हो शकते. हो हो हो. बरोबर. त्यामुळं ह्याच्यामध्ये काय होतं, बाग पण स्टोरेज होती हम्म. आणि समजा आता पहिले ह्याला 100 फळ होतं ऑलरेडी, हम्म. ते हार्वेस्टिंग झालेले हम्म. आणि तरी देखील याला 40-50 वरती अजून फळं लागलेली आहेत. मग हेच तुम्ही कंटिन्यू करा. लगेच तुम्ही बरोबर. छाटणी करून लगेच तुम्ही 100 फळाची अपेक्षा ठेवू नका. याच्यातून बागेचं स्टोरेज वाढत नाही हम्म. आणि बागा कमजोर होतात. बरोबर. त्यासाठी वर्षातून एकच मेन छाटणी पाहिजे. हम्म. हम्म. आता पुढील माझा प्रश्न असा राहील की सपोज आता छाटणी झालेली आहे आपण किंवा नवीन बागाची लागवड वर्षभराचं जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते कदाचित वेगळं राहू शकतं, बरोबर हो आहे. हो परंतु आता सपोज आपण असं मानू की जानेवारी महिन्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याने आपल्या बागेची छाटणी केलेली आहे, तर मग सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला न्यूट्रिशनल मॅनेजमेंट किंवा अन्नद्रव्य हो. व्यवस्थापनावरती कसं नियोजन करणं आता गरजेचं आहे? ह्याला बेसल डोसची फार आवश्यकता असते. बेसल डोसमध्ये त्याआधी पण मी सांगेल तुम्हाला, हा जो प्लॉट आहे कुठलंही पेरूचं पीक हम्म. निमॅटोडला भयंकर सेन्सिटिव्ह आहे. बरोबर. याच्यासारखा हेवी निमॅटोड कुठल्याही पिकात नाही. हम्म. मग ह्याच्या कंट्रोलसाठी तुम्हाला जर बागेमध्ये निमॅटोड असेल तर तुम्हाला तिथं वेलम प्राईम सारखा वापर करायला पाहिजे केमिकलच्या हा, औषधांचा. हा. बरोबर. किंवा वेलम प्राईम एकदा करून परत तुम्ही ट्रायकोडर्मा, निमॅटिसाइड ह्या गोष्टीचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे. करणं गरजेचं आहे. आता जो निमॅटोडचा सगळ्यात मोठा जो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, तर त्याची लक्षणं कशी असतात? आपल्या पेरू बागेमध्ये आलेला आहे बुवा, आपल्याला त्याचं डोळ्यांनी तर तो दिसणार नाही कारण जमिनीमध्ये मुळापाशी हा, असतो. आता लक्षात लगेच सांगतो तुम्हाला, इकडे या. आता हा हेल्दी पेरूचा बाग दिसतोय सगळा तुम्हाला बरोबर. आणि लगेचच इथं तुम्हाला ह्याची वाढ बघा तुम्ही कशी झाली. हा, याची याची वाढ वाढ खुंटलेली आहे. खुंटलेली आहे. ह्याला सगळं न्यूट्रिशन मिळतंय, सगळ्या गोष्टी झाडाला जे मिळतायत. जात आहे ते याला जात आहे. हा, परंतु हे पानाचे लक्षणं बघा तुम्ही, हे पानाचं कसं लक्षण आहे ह्याला आणि ह्याची ग्रोथ एकदम कमी आहे. हे फळ देऊ शकत नाही आज ह्या घडीला. हम्म. आणि किंवा हे इकडं पुढे घ्या, हे जे लक्षण आहे हे पानावरती, ही जी विकृती आली, ही पानावरती सगळी- अशा प्रकारे हा. करपट टाईप थोडक्यात हा, पानं आणि झालेली ही आहेत जी पूर्ण. पानाची विकृती आली ही सगळी खाली रूट डॅमेज असल्यामुळे झाली. आता बरोबर. रूट डॅमेज झाल्यामुळं काय होतं, ते रूट डॅमेज व्हायचं कारणच ते आहे की निमॅटोड झाल्यामुळंच ते रूट चालत नाही याच्यामध्ये. आता ओलावा असेल तर आपल्याला तिथं दाखवतं पण येईल कशा पद्धतीने निमॅटोड आहे. याला आपण वेलम प्राईमचं ॲप्लिकेशन केलेलं आहे ऑलरेडी. बरोबर. हे याच्यावरती गाठी हे दाखवा, मी अजून काढतो. हे अशा प्रकारच्या गाठी टाईप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो कधी कधी. आणि जे रूट आहे तर ते पूर्णपणे काळं हे पडून बघा, जातं. हे हा, गाठी बघा. ही एक्झॅक्ट जे लक्षण आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा प्रकारच्या ज्या काही गाठी आहेत
तर त्या गाठी आपल्याला पेरूच्या मुळांना तिथं झालेल्या पाहायला मिळतात. आणि याच्यामुळं काय होतं हम्म. की वरती न्यूट्रिशन सप्लाय कमी होतं. जर अपटेक समजा होतच नाही कशाचं. फळाला जास्त भूक आहे तिथं हम्म, आणि खाली रूट झोन जर तसं स्ट्रॉंग नसेल हम्म. तर तुम्हाला 100% ते प्रॉब्लेम देणार. आता याला वेलम प्राईम केलेलं आहे त्याच्यामुळे याची हे झाड जाता जाता वाचलेलं आहे. तरी देखील आपण जर बघितलं तर मुळांना जुन्या गाठी ऑलरेडी आहेतच. आहेत. हे याच्यावरती पाहू शकता, ही बारीक मण्यासारखी गाठ आहे मित्रांनो. अशा ज्या गाठी आहेत तर त्या सूत्रकुर्मी किंवा निमेटोड आपण ज्याला म्हणतो, हम्म. तर त्याच्या गाठी असतात. सगळ्यात मेजर हा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. हो हो हो. मित्रांनो, केमिकलचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. काही जैविक बॅक्टेरिया सुद्धा आहेत जे निमॅटोडला सुरुवातीपासून जर तुम्ही त्याचा वापर केला तर ते प्रिव्हेंटिव्ह काम करणं फार गरजेचं आहे. प्रिव्हेंटिव्ह काम करणं कारण गरजेचं आहे. आल्यानंतर तुम्हाला विचार केला तर हम्म. वेलम प्राईम शिवाय आज दुसरा पर्याय दिसत नाही. कारण बरोबर. वेलम प्राईम केलं तरच हे वाचते. हम्म. एवढ्या हेवी इन्फेस्टेशनला बायोलॉजिकल सुद्धा काम नाही करत नाही. तर आता आपण बेसल खत व्यवस्थापनाकडे होतो. महत्वाचे कोणत्या अन्नद्रव्यांची ह्याला कसं आहे गरज बॅलन्समध्ये डाएट पाहिजे. म्हणजे काय हम्म. ह्याला एकदम रासायनिक खतांची जास्त भूक नाही. ह्याला सेंद्रिय खताची तेवढीच गरज आहे आणि रासायनिक खताची तेवढीच गरज आहे. बरोबर. म्हणजेच काय एक चांगल्या कंपनीचं कंपोस्ट असेल 9-24-24 यारा कॉम्प्लेक्स, नायट्राबोर, हम्म. पाटील बायोटेकचं ह्युमॉल, एनपीके कॉन्सो, हम्म. मायक्रोडिल किट हम्म. अशा गोष्टीचा जर वापर केला हम्म. तर हे एक बॅलन्स डाएट होतो आणि हम्म. याच्यातून एकदम चांगली त्या ठिकाणी तुम्हाला ग्रोथ बघायला मिळू शकते. बरोबर. आता काही फवारणी व्यवस्थापनाचं आपल्याला काही किडी रस शोषण करणाऱ्या आता किडीचं ह्याच्यामध्ये हे निमॅटोडा एक चॅलेंज आहे आणि दुसरं एक चॅलेंज म्हणजे मिलीबगचा याला प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. मिलीबगचा एक मोठा प्रॉब्लेम असतो याच्यामध्ये. मिलीबगसाठी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह काम करायला पाहिजे. जसं की थायमेथोक्झाम 30% FS हम्म. ह्या सेगमेंटमधलं जर एकरी 1 लिटर तुम्ही जर ड्रिपने दिलं तर बरोबर. ते मिलीबग येऊन देत नाही. हम्म. आणि ज्यावेळेस मिलीबग येतो त्यावेळेस तुम्ही जर प्लॉटमध्ये मिलीबग आला हार्वेस्टिंगच्या टायमिंगला हम्म. तर तो माल पूर्णतः रिजेक्ट होतो. बरोबर. म्हणजेच काय मिलीबग हा चॅलेंजिंग आहे याच्यामध्ये. हम्म. मिलीबग तुम्हाला अजिबात येता कामा नये. त्याच्यासाठी बरोबर. जेवढे प्रयत्न फवारणीतनं असतील ड्रिपमधनं असतील जेवढे करता येतील तेवढे तुम्ही करू शकता. आता जे बागेमध्ये आपण फळाला फोम लावतो पहा, हम्म. तर ती फोम नेमकं इथे एखादं असं फळ आहे का दाखवण्यासारखं, की कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला लावणं गरजेचं आहे? फोमची अवस्था जी आहे हम्म. तर ते तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. तर ही जी साईज आहे ही फोम लावण्याची स्टेज आता आलेली आहे याची. बरोबर. हा म्हणजे ह्या स्टेजला आपल्याला पेरूला तिथं फोम लावणं फोम लावू गरजेचं आहे. शकता तुम्ही. हो. बरोबर. शेतकरी मित्रांनो, पेरूचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या बागेमध्ये ज्या फोम लावतो तर त्याची आपल्याला संख्या माहिती असते आणि एक सरासरी जे फळ आहे, आता समजा थोडक्यात आपण पिंक तायवानचंच पकडून घेऊ, किती ग्रॅमपर्यंत जातं? पिंक तैवान हे 300-400 ग्रॅम पर्यंत जाऊ शकतं. 400 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतं. मित्रांनो, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आपण ज्या दिवशी बागेमध्ये फोम बसवतो तर त्याच दिवशी आपल्याला माहीत राहतं की भविष्यामध्ये आपलं जे उत्पादन आहे तर ते किती टनापर्यंत निघू येस शकतं. येस आणि एक्झॅक्टली. त्या हिशोबाने आपल्याला तो पुढचा जो खर्च आहे किंवा बजेट आणि आहे. याचं फर्टिगेशन जे आहे हम्म. हे माझं असं मत आहे सर्व शेतकऱ्यांना की याला फर्टिगेशन करत असताना तुम्ही एकरावर करू नका. मी एखादा शेतकरी अर्धा एकर पेरू लावतो हम्म. आणि त्या अर्ध्या एकराच्या हिशोबाने त्याला 3-3, 4-4 किलोचं न्यूट्रिशन देत असतो. हम्म. असं न करता तुमची झाडं किती बसल्यात, बरोबर. तुमच्या झाडावरती माल किती, फोम किती, हम्म. ह्याचा अंदाज घेऊन तुम्हाला फर्टिलायझर मॅनेजमेंट केलं पाहिजे. बरोबर आहे. कारण तुम्ही काही शेतकरी 800-900 झाडं पाऊण एकर अर्धा एकर मध्ये बसवून टाकतात हम्म. आणि त्याचं न्यूट्रिशन कमी पडल्यामुळं तिथं ते मार खातात पुढं वजनाला, क्वालिटीला, किपिंग क्वालिटीला हम्म. आणि परिणामी दराला. बरोबर. त्यामुळं जेवढं तुमचं प्लॅन्टची हेल्थ आहे, किती फळ सेटिंग आहे, हम्म. किती त्याला गरज आहे, तेवढं ते झाडाची कंडिशन बघूनच त्याला द्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे शेतकरी मित्रांनो, कोणत्या सीझनला कधी कधी एखाद्या दिवस कमी जास्त फळाची जी संख्या आहे तर ती त्या झाडाला राहू शकते आणि त्याच हिशोबाने आपल्याला जे काही वॉटर सोल्युबलचं ड्रिपचं जे मॅनेजमेंट असतं तर ते करणं गरजेचं आहे. खर्च कमी जास्त आपला जो आहे तर तो त्याच्यावरती कदाचित हा होऊ शकतो. सर, आता एक असा प्रश्न आहे की बाग लागवड केल्यापासून किती वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन देऊ शकते? ही बाग तुम्हाला 10 वर्षापर्यंत टिकू शकते. 10 वर्षापर्यंत 10-15 वर्ष म्हणलं तर ही बाग तुम्ही टिकवू शकता. हम्म. परंतु ह्याला फक्त एकच गोष्ट आहे, निमॅटोड ह्या मग तुम्हाला लागवडीपासून 2 महिन्यात सुद्धा निमॅटोड दिसतो आणि जर नाही तुम्ही जर चांगलं लक्ष दिलं तर तुम्हाला 4-4 वर्ष सुद्धा निमॅटोड दिसू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला चांगलं काम प्रिव्हेंटिव्ह करत मध्ये राहणं. जेवढं तुम्ही काम करत राहाल, हम्म. जेवढं निमॅटोडवर लक्ष ठेवाल तेवढं बागेचं लाईफ तुम्हाला पुढं चालवता येतं. हो.
आणि आता पेरू हे पीक एवढं अवघड आहे की बाबा आपल्याला लाखोमध्ये जे कन्सल्टन्सी चार्ज लोक शेतकरी आपले देत आहेत, तर ते देणं गरजेचं काय आहे का काय बाबा? गरज नाही, काय गरज नाही. काय गोष्टीची एकदम गरज म्हणजे नाही. सरळ सरळ जर आपण गणित ठेवलं त्या हो हिशोबाने हो जर हो हो. प्लॅनिंग करत गेलो. काही गरज नाही. बेसिक गोष्ट तुम्हाला जर समजली, याचं समजलं सगळ्या गोष्टी ठोकताळा, हम्म, तर तुम्हाला कन्सल्टंटची वगैरे काही गरज नाही. विनाकारण तो मी बघतोय सर्व सोशल मीडियावरती कोण ₹30 झाड घेतोय, कोण काय करतोय. तर बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीची काही गरज नाही शेतकऱ्याला. हम्म, हा अवाढव्य खर्च आहे. म्हणजे एका झाडाला जर खर्च येत असेल तुमचा झाडाच्या पूर्ण छाटणीपासून जर हम्म, हार्वेस्टिंगपर्यंत त्याचाच खर्च जर ₹100 आहे हम्म, एका झाडाचा, हम्म. आणि तुम्ही कन्सल्टंटला ₹30 देताय, म्हणजे ते खूप झालं ना तुमचं. बरोबर आहे. उत्पादन खर्च किती म्हणजे जातोय? नाही शेतकरी लावतात डाळिंब आपलं सॉरी द्राक्षमध्ये वगैरे या पिकामध्ये कन्सल्टंट लावतात, परंतु मला या सुद्धा असं पिकाला कन्सल्टंटची तशी गरज नाही. हम्म, एक चांगला सल्लागार तुमच्या जवळ जर असला, हम्म, एक किमान माहितीचा, तर तुम्हाला याला असं बाहेरून कन्सल्टंट लावण्याची गरज नाही. बरोबर. तर अजून काही सांगण्यासारखं पेरू पिकाबद्दल? हा पेरू पिकाबद्दल म्हणजे कसं आहे, आता ह्याच्यामध्ये काय झालंय की आता लागवडी बऱ्यापैकी झालेल्या आहेत ऑलरेडी, मार्केटमध्ये भरपूर लागवडी आहेत. मग सध्याच्या याच्या काळात. हा हां. फक्त याचा जो छाटणीचा पिरियड आहे तो मागं पुढं व्हायला पाहिजे शेतकऱ्यांकडून. हम्म, आणि क्रॉप कव्हर करून जर ह्याचं पुढं भविष्यात नियोजन केलं तर याला फ्युचर जास्त आहे. म्हणजेच काय, आता जानेवारी फेब्रुवारी ह्या टप्प्यामध्ये ऑलमोस्ट 80% सगळ्या बागा छाटून मोकळ्या होतात. बरोबर. हा जर माल सगळ्या सोबत आला तर निश्चित रेट पडणार आहे. हम्म, हम्म. मग शेतकरी कधी नोव्हेंबरमध्ये छाटत नाही का? नोव्हेंबरमध्ये छाटला तर माल तो टेम्परेचरमध्ये येणार आहे, तिथं बॉइलिंगचं प्रमाण होणार आहे. बरोबर. मग शेतकऱ्यांनी जर शाश्वत याच्याकडं जर बघायचं असेल दराकडं, हम्म, तर तुम्हाला त्याचं काय म्हणतो आपण, वरून नेट वगैरे टाकून सगळी व्यवस्था तुमची पाहिजे. तुमच्याजवळ टेम्परेचर कमी करण्यासाठी जेवढ्या गोष्टी लागतात, व्यवस्थापन पाहिजे. तर ते व्यवस्थापन असलं तर तुम्हाला तुम्ही ऑफ सीझन मध्ये चांगला ऑफ माल सीझन वगैरे मध्ये माल कमी लागू द्या, पण तो निश्चित दर चांगला पैसा मिळून देणार पीक बरोबर. आहे. तर धन्यवाद सर. निश्चितच आपले जे शेतकरी वर्ग आहे त्यांना एक सरळ सरळ सोपं जे गणित आहे किंवा सोप्या भाषेमध्ये जी पेरू या पिकाबद्दल माहिती देण्याचा तुम्ही प्रयत्न केला, आणि निश्चितच मी शेतकऱ्यांच्या वतीने सुद्धा अशी आशा व्यक्त करतो की बऱ्यापैकी 99% तरी त्यांचे जे प्रश्न आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजले असतील. शेतकरी मित्रांनो, निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक चांगली कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मनामध्ये पेरू या पिकाबद्दल अजून कोणता प्रश्न पडलेला आहे ती सुद्धा कमेंट करा. आणि निश्चितच आम्ही भविष्यामध्ये वेळोवेळी छाटणी वगैरे कसं करणं गरजेचं आहे, ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा एखादा सुरुवातीला नवीन प्लॉटची लागवड केलेली आहे तर ती कशा प्रकारे करणं गरजेचं, असे छोटे छोटे जे व्हिडिओज आहेत तर ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. 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 धन्यवाद.